ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या देशात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता मराठी बोलण्याचे मुख्य कारण इथल्या लोकांना एवढी एकच भाषा येते हे. मुसलमानांनी त्यांना उर्दू शिकवण्याचा प्रयत्न केला व तोबा तोबा म्हणत परत गेले. विशेषतः मिरज आणि सावंतवाडी येथील मुसलमानांची उर्दू ऐकून औरंगजेबाने हाय खाल्ली आणि बऱ्हाणपुरी प्राण सोडला असे म्हणतात. पुढे हे मराठे दिल्लीवर चाल करून गेले आणि पेशव्यांचे वकील दरबारात आणि वकिलीनबाई करोलबागेत उर्दू बोलावयाला लागल्यावर हल्ला चालेल पण उर्दू आवरा अशा मागण्या आल्या. मर्द मराठ्यांनीसुद्धा शत्रूवर हल्ला चढविताना मराठी शिव्यांची शिवकालीन उर्दू मराठी कोशातली उर्दू भाषांतरे जोरात उच्चारून यवनांस हैराण केलं. तात्पर्य, मराठी लोकांना मराठीखेरीज इतर भाषा येत नसल्यामुळे मराठी लोकांची भाषा मराठी आहे. पुढे इंग्रजाने आपली भाषा शिकवण्याचा एक निकराचा प्रयत्न केला. 150 वर्षांच्या अव्याहत परिश्रमानंतर देखील बॅट, बँक, बॅडमिंटन, गुड हॅबिट्स अँड बॅड हॅबिट्स वगैरे ऐकून महाराष्ट्र मराठी लोकांवर सोपवून स्वतःची इंग्रजी सुधारावायला तो मायदेशी परतला.